विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आपण पाहतात विश्व 24 न्यूज। आज दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस। आज संध्याकाळची पूजा परतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्यामसुंदर कौठळे साहेब यांच्या हस्ते पार पडली। विश्व 24 न्यूज प्रतिनिधी परतूर प्रतिनिधी सुरेश काळे। आज दिनांक 27 सप्टेंबर 2022 रोजी नवरात्रीचा दुसरा दिवस। आज संध्याकाळची पूजा परतूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्यामसुंदर कौठळे साहेब यांच्या हस्ते पार पडली। त्याचप्रमाणे माननीय कौठळे साहेब यांचे शाल व श्रीफळ देऊन दुर्गादेवी उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय रामचंद्र अतित चव्हाण यांनी स्वागत केले व माजी नगरसेवक माननीय कादीरभाई पटेल यांचे स्वागत शाल व श्रीफळ देऊन माननीय चंद्रकांत शेषराव चव्हाण यांनी केले। तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित पोलीस शिपाई वैद्य साहेब चव्हाण साहेब हे सुद्धा उपस्थित होते। त्याचप्रमाणे दुर्गा माता नवरात्र उत्सव समितीचे अध्यक्ष रामचंद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते। त्याचबरोबर शेषराव माणिक चव्हाण, चंद्रकांत शेषराव चव्हाण, सुरेश शेषराव चव्हाण, यशवंत बाबूराव चव्हाण, शंकर सिकंदर चव्हाण, सिकंदर अतित चव्हाण, शंकर बाजीराव चव्हाण, अशोक बाजीराव चव्हाण, सीताबाई शेषराव चव्हाण, नर्मदा चव्हाण, मालनबाई प्रल्हाद काळे, संताबाई प्रल्हाद काळे, चंद्रकांत पवार, रजनी चव्हाण, महेश बालू चव्हाण, त्याचप्रमाणे परिसरातील सर्व भाविक भक्त व सर्व नागरिक, महिला व बालके उपस्थित होती। यावेळी माननीय पोलीस निरीक्षक कौठळे साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले। कौठळे साहेब बोलत असताना म्हणाले की शिक्षणाचे महत्त्व हे सामान्य जीवनात किती महत्त्वाचे आहे आणि माणसाच्या परिवर्तनासाठी शिक्षण हे काय करू शकते। त्याचप्रमाणे आपले राहणीमान, पोलीस व सामान्य जनता, पोलीस व गुन्हेगार याचप्रमाणे अनेक गोष्टीवर त्यांनी प्रकाश टाकला। या कार्यक्रमाचे आभार माननीय सुरेश काळे सर यांनी मानले। विश्व 24 न्यूज करिता परतूर प्रतिनिधी सुरेश काळे। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करून पाहत रहा विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। आई की जय। कापूर असे कापूर हा मांडी कापूर घेतला पाण्या डबी दुर्या प्रकार वेळ घेत नाही तुमचा। मला 2-4 ठिकाणी जायचं आहे। नाही आधी सर हे मोबाईल चालू करायचं नाही, लाईट बोल भवानी आई की जय। सुख करता दुख हरता वरता वेदनाचे सर्वे गुरवे प्रेम कृपा देवाचे सर्वांगे सुंदरा उषेंदुराचे कंठे अरगे मा कंठे शोभे मा उदा भवाचे जय देव जय काहीतरी येत आहे, काहीतरी आहे ते मलाही माहित नाही। पण ते भगर आणि धतुऱ्याचे ते बीज सारखं असतंय आणि धतुरा खाल्यावर माणसाला हे होतंय, पॉइझनिंग होते। तर काल आपल्या इथं समर्थ भगर आहे, ती नका खाऊ, कोणी आणली असली तर फेकून द्या नालीला, ती इकडे तिकडे नका टाकू। कारण काय ते डुक्कर बी खाल्लं तर तेही मरून जाईल, एखादं त्याला इलाज नाही भेटणार, ते मरून जाईल बिचारा। तर त्याच्याने ही समर्थ भगर नका खाऊ। या भगरीमधून काल 22 लोक आपल्या इथे ॲडमिट झाले। काल रात्री मी 11 वाजेपर्यंत 2-3 दवाखाने फिरू लागलो, चक्रा मारू लागलो। सगळ्यांची तब्येत चांगली राहिली, सगळ्याला सलाईन लावायला लावली, इंजेक्शन द्यायला लावली, डॉक्टरला स्वतः बोललो,
सगळ्याच्या तब्येती चांगल्या झाल्या, सगळे बोलायला लागले, तेव्हा मी रात्री 12 वाजता घरी गेलो. मी ज्या ठिकाणी आहे, मी म्हणजे पोलीस ज्या ठिकाणी आहे तो समाजाची काळजी घेत असतो. आम्हाला इतकं बघावं लागते, तुम्हाला कोणाला माहीतही नसेल काय झालं का. मग हे ज्या वेळेला आपण जबाबदारी स्वीकारतो त्यावेळेला इथून माणसाला कर्तव्यासह जबाबदारी या दोन्ही गोष्टी सांभाळता आल्या पाहिजे. जेव्हा शिक्षण झालं, जेव्हा जबाबदारी अंगावर पडली, तेव्हा कर्तव्य काय करायचंय, मला कुठं जायचंय, कोणाला भेटायचंय, काय करायचंय, काय नाही करायचंय हे कळतंय ऑटोमॅटिक. हे शिक्षणातून. मी जन्मलो आईच्या पोटातून तेव्हा मी असंच हुशार होतो का? 1 वर्ष सकाळचे 3 तास, त्याच्यामुळे आमची बॉडी जनरली छोट्या मोठ्या आजाराला बळी पडत नाही. 1च वर्ष केलं यात, त्याच्यानंतर काम नाही पडलं मला. आज मी आता कधी वॉकिंगला जातो, कधी जात नाही, पण मला काहीही आजार नाही. मी 50 वर्ष प्रवास केले, 52 वर्ष माझं वय आहे, परंतु कुठल्याच प्रकारचा आजार नाही. हे कशासाठी? शिक्षणात मी शिकलो, ट्रेनिंगला गेलो, अधिकारी झालो, नंतर ऑटोमॅटिक प्रमोशननं माणूस मोठा होत जातो आणि अधिकारी होतो. आणि आज पूर्ण तालुका माझ्या हातात आहे. हे कशासाठी? शिक्षण. मी आईच्या जन्मदरातून जन्म घेतल्या मला माहीत होतं का पर्याय काय असतो? नाही. त्याच्यानं प्रत्येकानं शाळा शिकावी. लहान मुलांना माझं सांगणं आहे. दुसरी गोष्ट, व्यसन करू नका. कुठलंच व्यसन नाही करायचं. मी अद्यापपर्यंत माझ्या लाईफमध्ये या वयापर्यंत मी बिडी प्यायलेलो नाही, सिगारेट प्यायलेलो नाही, मी बिअर प्यायलेलो नाही, मी देशी दारू प्यायलेलो नाही, तंबाखूसुद्धा खाल्लेला नाही, ना कुठली पुडी खात नाही. फक्त घरात बनवलेलं जेवण जेवायचं आणि मस्त दिवसभर काम करायचं. हे आपण आपल्या अंगी बांधवलं पाहिजे. हे ज्या दिवशी आपल्या अंगी बांधवेल त्यावेळेला आपल्याला सुद्धा, आता जर साहेबांनी जर बिडी प्यायली, ह्या वयाचे बाबा लोक बरेचसे एस टीमध्ये वगैरे किंवा प्रवासात कुठे जाताना बिडी पितात, मी नाही आला तर मला वॉमिटिंगचं दिले, मी त्याला बोलू शकत नाही. तुम्ही भांडण कशाला घ्या, आपणच उठून बाजूला जायचं. हो ना, यांना म्हणायचं की तुमची बिडी बंद करा, तर म्हणजे तुला काय करायचं, मी पिणार, आणि मला त्रास व्हायला, मग तू जायला म्हणते उठून. त्याच्यापेक्षा बाबा चालले आपण उठून जायचं. खराब गोष्टीला कधीच जवळ धरू नका, चोरी करू नका, मारामाऱ्या करू नका, कुठलंही व्यसन करू नका. व्यसन नसलं ना तर माणूस मारामाऱ्या करत, म्हणजे हे एकेकाला कनेक्टेड आहे. मी जर आता 1 बाटली भरून दारू प्यायलो, मला झिंग येणार, मग मला कोणी पण काय वाटतं, हे काय करते माझं, मी त्याच्यासोबत भांडण. दारू प्यायल्यामुळं माणसाची किंमत कमी होते. घरामध्ये बायको किंमत देत नाही, लेकरं किंमत देत नाही. त्याच्यानं दारू प्यायचीच नाही. व्यसन कुठलंच करायचं नाही. सिगारेट असो, तंबाखू असो, खर्रा असो, गुटखा असो, एक तर त्याच्यात पैशाचा अपव्यय होतो आणि पुन्हा आपली पत कमी होते. माणसात पत कमी होते. तुम्ही बघा गावात एखादं पिदाड आहे, अरे जाऊ दे म्हणजे ते पिदाड आहे, त्याला नका विचार. सार्वजनिक कार्यक्रम असा असला, काही जेवण बनवायचं, काही बनवायचं, तर अशा वेळेला त्याची राय घेतल्या जात नाही का, ते पिदाड आहे म्हणून सोडून दिल्या जाते.